हत्यार गेलं रे बाबा, सगळं वाहून गेलं रे. काय करावं रे बाबा, काहीच नाही राहिलं. काय सगळं गेलं रे वाहून. पारे पाणी, पारे सोयाबीन, काय करावं. याच काढून पेरली होती रे. अरे 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 काय करावं रे. पारे सोयाबीन याच काढून पेरली होती रे बाबा. अरे अरे औषध लई महाग होतं रे बाबा. काय करावं रे, काय सुचेन रे. रिसोड तालुक्यातील घोटा गावात गेल्या 24 तासामध्ये ढगफुटी दृश्य पाऊस झालेला आहे. अतोनात पिकाचं नुकसान झालेलं आहे. सोयाबीन असेल, हळद असेल, मूग असेल, उडीद असेल, भाजीपाला असेल, हे आमच्या पाठीमागे बघत असाल. हा पूर्ण पाण्याचा लोट, हा पूर्ण शेत आमच्या वाहून गेलेला आहे. हाती आलेलं पीक आता हे या ढगफुटी दृश्य पावसाने वाहून गेलेलं आहे. आता नेमकं आम्ही बघायचं कोणाकडे. कर्जमाफी नाही, अतिवृष्टीचे पैसे नाहीत, पीक विमा नाही, आणि वरून प्रशासकीय अधिकाऱ्यांना एखाद्या कॉल केला तर ते सांगतात की तुमचं मंडळ हे 65 मिलीमीटर पाऊस पडला नाही. पण आमच्या पाठीमागं दिसतंय हे नेमकं पाऊस किती पडला हे एकदा त्यांनी येऊन बघावं. एकदा घोटा शेत शिवारात एकदा बांधावर येऊन या अधिकाऱ्यांनी बघावं एकदा किती नुकसान झालं ते. हीच आम्ही शेतकऱ्याच्या वतीने आम्ही जाहीर या ठिकाणी प्रशासनाला विनंती करतोय की तुम्ही एकदा घोटा शेत शिवारामध्ये येऊन नुकसानीचे पंचनामे तात्काळ करावे. पंचनामे नाही तर शासनाने तात्काळ मदत जाहीर करावी.